नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे एम-एस-सेट एक्झामिनेशन 2026 करिता एक महत्त्वपूर्ण अपडेट, एक महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये बघणार आहोत. लक्षात घ्या, 2026 ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन म्हणजे आपली 41वी ही महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन असणार आहे आणि ज्या एक्झामिनेशन 2026 ची आपण प्रतीक्षा करीत आहोत, तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, ही प्रतीक्षा आता संपलेली आहे. या पर्टिक्युलर एक्झामिनेशन संबंधात एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला मिळालेली आहे. त्याविषयी हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आहे. सो हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच बघायचा आहे. सोबतच आपल्या अभ्यासाला मित्रांनो एक नवीन गती द्या, कारण एक्झामिनेशन लवकरात लवकर आपल्याला म्हणजे 5 ते 6 महिन्यामध्ये हे येणारी परीक्षा होताना दिसून येत आहे. तर ही माहिती काय आहे, कशाप्रकारे परीक्षा होईल, या संबंधित इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे. तेच आपण आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कशन करणार आहोत. डिस्कशनला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर 1चं कंप्लीट आपलं बॅच जे आहे सुरू होत आहे. नवीन बॅच आपण 26 जानेवारीपासून सुरू करीत आहोत. सो याला आपण जॉईन करा. यामध्ये लक्षात घ्या, सेटचा पेपर क्रमांक 1 आणि नेटचा पेपर क्रमांक 1 हे दोनही पेपर जे आहे फ्री ऑफ कॉस्ट असेल. म्हणजे सेटचं जरी तुम्ही पेपरला जॉईन केलं तर नेटचा पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट असेल. डेली यामध्ये लाईव्ह सेशनच्या माध्यमातून 10 आपल्या युनिट कव्हर होईल. लाईव्ह सेशन्स रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पाहिजे तितकदा तुम्ही बघू शकता. सेटसाठी 8 वाजता रात्री सेशन होणार आहे आणि नेटसाठी दररोज 3 वाजता सेशन होणार. नोट्स तुम्हाला कंप्लीट नोट्स मिळेल अपडेटेड टॉपिक सोबत. या नोट्समुळे कुठल्याही बुक्स तुम्हाला वापरण्याची आवश्यकता नाही. प्रॅक्टिससाठी 5000 पेक्षा अधिक MCQs आहे युनिट वाईज. लास्ट 10 इयर्सचं PYQs आणि 1 इयर व्हॅलिडिटी लक्षात घ्या. तुम्ही जानेवारीला जरी जॉईन केलं तर जानेवारी 2027 पर्यंत याची व्हॅलिडिटी असेल. सो फीज आहे 3000 रुपये. यावर डिस्काउंट मिळेल मात्र 2500 रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. ऑफिशियल नंबर्स आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 आहे अवेलेबल. कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश आणि लायब्ररी सायन्स देखील अवेलेबल आहे. फीज आहे 10,000. यावर डिस्काउंट मिळेल मात्र 8,000 मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर 1. हा पेपर 1 सेट पेपर 1 यावर फ्री ऑफ कॉस्ट असेल आणि नेट पेपर 1 सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट आहे. नवीन बॅच सुरू होत आहे पेपर 2 साठी 26 जानेवारीपासून. सो ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा. तर पुणे विद्यापीठाची सेट परीक्षा जूनमध्ये या मंथळेखाली आपल्याला संपूर्ण माहिती जी आहे ती मिळालेली आहे. बघा, ही माहिती 17 जानेवारीचं हे पर्टिक्युलर माहिती आहे, ज्यामध्ये सांगितलेलं आहे की पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे होणारी सेट परीक्षा जूनमध्ये होत आहे. कधी एक्झामिनेशन आहे डेट नाही म्हटलेला आहे, पण यापूर्वी देखील ज्या दिवशी मकर संक्रांती होती त्या दिवशी एक पुढारीचं लेख आपण बघितलेला होता आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला जूनमध्येच परीक्षा होईल या संबंधात माहिती तुम्हाला दिलेली होती. पण परत एक लेख आलेला आहे आणि ज्यातून आपल्याला काय माहिती मिळते की ही सुद्धा म्हणजे बघा 2025चा जर आपण विचार केला ना मित्रांनो, तर 25ची एक्झामिनेशन देखील जूनमध्येच होती आणि 26ची सुद्धा एक्झामिनेशन जूनमध्ये होत आहे असं म्हटलेलं आहे. विविध विद्यापीठांच्या संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या रिक्त जागांपैकी 5,000 प्राध्यापकांची पदे भरण्यासंबंधित हालचाली सुरू आहे. इथे प्लस पॉइंट लक्षात घ्या. काय होणार आहे? असिस्टंट प्रोफेसर पदासाठी भरती सुरू होणार आहे. 5,000 प्राध्यापकांची इथे भरती होईल. त्यामुळे ही परीक्षा तुम्हा सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची ठरेल. त्यामुळे आवर्जून लक्षात घ्या की ही परीक्षा आपल्याला अटीतटीचं ठरेल, कारण ही एक्झामिनेशन जसंच झाली रिझल्ट आला तसंच हे प्राध्यापक भरती होऊ शकते किंवा अर्लियर सुद्धा आपल्याला नोटिफिकेशन मिळू शकतं. जर आपण असिस्टंट प्रोफेसर बनवू इच्छित आहात आणि CHBला कंटाळलेलं तर नक्कीच तुम्ही परमनंट होऊ शकता, कारण 5,000 प्राध्यापकांच्या पदांची भरती इथे आपल्याला पाहायला मिळतं.
याच्या पात्रतेसाठी महाराष्ट्र राज्य व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सेट परीक्षा केव्हा घेतली जाणार या संबंधात विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. विद्यापीठ प्रशासनाने सेट परीक्षा संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. विद्यापीठाला सेट परीक्षा घेण्यास मान्यता मिळाली आहे. सेट परीक्षा आयोजन समितीची परवानगी नंतर लवकरच विद्यापीठ तारखेची घोषणा. आता इथे काय म्हणत आहे, विद्यापीठाला सेट परीक्षा घेण्यास मान्यता मिळाली आहे म्हटलेलं आहे. सेट परीक्षा आयोजन समितीच्या परवानगीनंतर लवकरच विद्यापीठ तारखेची घोषणा करेल. सेट परीक्षा ऑनलाईन घेण्याची चर्चा आहे, पण तरी देखील आपली जी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे ती ऑफलाईन पद्धतीनेच होताना आपल्याला दिसून येईल. ओके. सो अशा प्रकारे हा संपूर्ण लेख आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की ही पर्टिक्युलर एक्झामिनेशन ऑफलाईन पद्धतीने होईल. सोबतच इथे पत्रव्यवहार केलेला सुद्धा आपल्याला माहिती मिळतं आणि मान्यता मिळाली, पण आयोजन समितीचं परवानगी नंतरच तारखा जी आहे म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म कधी सुरू होईल, लास्ट डेट काय असेल, हे सगळं माहिती आपल्याला काही दिवसांमध्येच होताना दिसून येईल. ओके. सो अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक यू सो मच.